सर्व पत्रकार मित्रांना नमस्कार। आज आपण ही प्रेस पीक कर्ज माफी या बाबतीमध्ये तुम्हाला विनंती करून बोलावलेली आहे। आपल्याला माहिती आहे की श्री मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत आणि 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अशी घोषणा केलेली आहे आणि त्याची आता अंमलबजावणी पण सुरू झालेली आहे। त्यामध्ये दिनांक 1 एप्रिल 2019 या रोजी ज्या लोकांनी कर्ज घेतलेलं आहे आणि ते थकबाकीदार आहेत या सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। आज जी एम्बिग्विटी काही लोकांना संभ्रम निर्माण होऊ लागलेला आहे। समजा एखाद्याने कर्ज घेतलंय 30 सप्टेंबर 30/9/21 रोजी आणि त्यांना जर समजा कर्जमाफी द्यायची असेल तर 35% रक्कम ही सरकार देणार आणि बाकीच्या बँकेचं ओटीएस असणार आहे। पण सरकार देताना ती रक्कम 2 लाखाच्या आत असली तर त्यावरती असल्यास त्या कर्जमाफी धारकाला ती रक्कम भरावी लागेल। 1/10/21 त्याच्यानंतर हे अगोदर 30/9/21 ते 30/9/22 पर्यंत, नंतर 1/10/21 ते 30/9/22 पर्यंत 45%, नंतर 1 ऑक्टोबर 22 ते 30/9/23 पर्यंत 55, 1/10/23 ते 30/9/24 पर्यंत 70% आणि 1/10/24 ते 20/9/25 पर्यंत 85% रक्कम शासनाला किंवा 2 लाख रुपयाच्या वरती असेल तर शेतकऱ्यांना भरावी लागेल आणि बाकीची ओटीएस ची बँकेतर्फे माफी मिळणार आहे। आज काय होऊ लागलं, समजा एखाद्याला 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी झाली आणि ती 1,20,000 रुपये सरकारने पाठवले तर ते बँकेकडून कमी होऊन रक्कम असते, ते 30,000 रुपये बँक स्वतः नील करते। कधी जर त्यांना ते राहिलेले 1,20,000 रुपये भेटल्यावर। परंतु हे कधी होतं, आपल्याला ई-केवायसी करावं लागेल। ई-केवायसी करताना आपल्याला ती रक्कम 30,000 आपल्या अकाउंटला दिसते। आपण म्हणतो 2 लाखाच्या खाली आहे तरी पण ती रक्कम का दिसते, तर ती रक्कम तुम्हाला भरायची नाही, ई-केवायसी करायची आहे। ती रक्कम ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंट मधून नील दिसेल जेव्हा बँकेचा आणि सरकारचा व्यवहार संपून जाईल। त्याकरता तुम्हाला पुढचं कर्ज घ्यायला कोणतीही अडचण येणार नाही। एक सगळ्यात महत्वाचा भाग होता। इतोपर कधी कधी जुनी लोक असतात, 2-3 वेळा जर त्यांनी अंगठा दिला आणि त्याचं ई-केवायसी आधार लिंक नाही झालं तर त्याला डीएलसी म्हणून आहे, तिथं दाखवायचं। ते फक्त शहानिशा करतात की ती व्यक्ती तीच आहे का आणि त्यांची पण कर्जमाफी होते। असंही झालंय की कर्जमाफी ज्यांच्या नावाने कर्ज होतं ते दुर्दैवाने निधन त्यांचं झालेलं आहे, त्यांना पण आपण वारस कारवाई पूर्ण करून त्यांना सुद्धा कर्जमाफी देणार आहोत। समजा एखाद्याला ओटीएस करून सर्व करून माफिया देऊन सुद्धा त्याला 3 लाख रुपये त्याच्या अकाउंटला आले म्हणजे सरकार 2 लाख रुपये देईल, 1 लाख रुपये त्यांनी भरायचे शेतकऱ्यांनी। पण आज त्यांच्याकडे जर भरायला नसतील तर ही योजना 31 मार्च
2027 येणाऱ्या मार्च पर्यंत चालू राहील. परंतु समजा त्याने 20 फेब्रुवारी 2027 ला त्याचा पैसा भरण्याची तयारी दर्शवली तर तितकं व्याज धरून त्यापैकी 2 लाख रुपये सोडून बाकीचे पैसे भरल्यानंतर ती कर्जमाफी त्यांना मिळेल. शेतकऱ्यांना सतावत होते म्हणून मी हा सांगण्याचा प्रयत्न केला की 2 लाख रुपयापर्यंतची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी घोषणा केलेली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याचं तंतोतंत पालन होत आहे. फक्त आपल्या मनामध्ये विनाकारांचे काही वेगवेगळ्या शंका निर्माण होऊ लागलेल्या आहेत. त्या शंका निर्माण होऊ देऊ नये. दुसरा भाग, इथून मागे 3 वर्ष त्यापैकी कोणतेही 2 वर्ष तुम्ही रेग्युलर कर्ज भरलेलं असेल तर तुम्हाला 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर पैसे भेटणार आहेत. मागच्या 3 वर्षापैकी कोणतेही 2 वर्ष जर ते एनपीए मध्ये नाही आहेत तर त्यांना कर्जमाफी म्हणजे ओव्हरड्यू मध्ये येतात आणि म्हणून रेग्युलर मध्ये त्यांना 50,000 रुपयाची कर्जमाफी नाही, प्रोत्साहनपर हे त्यांना भेटतील. आणखी एक मुद्दा निघाला, तो सर्वांनी समजून घेतला पाहिजे. जसं समजा ज्यांनी कर्ज 30/9/24 अगोदर घेतलं असेल 30 सप्टेंबर 24 पर्यंत, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गाईडलाईन प्रमाणे शेतकरी हा ओव्हरड्यू मध्ये 1 वर्षापर्यंत येत नाही. म्हणजे तो 1 वर्षाच्या नंतर 30/9/25 ला ओव्हरड्यू मध्ये येईल. ओव्हरड्यू मध्ये आला म्हणजे तो एनपीए झाला असं नाही. आणि म्हणून जर त्याला आत्ता समजा कुणी 1 लाख रुपयाचं कर्ज घेतलं 30/9/24 ला आणि आता त्याच्या अकाउंटला 1,18,000 रुपये झाले, 18,000 रुपये ओव्हरड्यू झाले, थकबाकीमध्ये ते नाही आले 3 वर्ष नाही झाल्यामुळे, तरीही 2 लाखाच्या आतली रक्कम असल्यामुळे तुमचा ओव्हरड्यू सुद्धा हा सरकार भरणार आहे. म्हणून त्या बाबतीतही कुणी शंका बाळगायचं काम नाही. इतोपर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. 19च्या अगोदरच्या कर्जाला कर्जमाफी नाही आज तरी. आता एक किस्सा आला होता, त्यांनी 4 दिवस अगोदरच कर्ज घेतलं होतं, त्यांना कर्जमाफी नाहीये. ही 30/9 म्हणजे 2019 इथूनच ती कर्जमाफी लागू आहे. सरकारला कुठेतरी थांबावं लागेल ना. समजा 2012 घेतला असेल, मग तुम्ही म्हणतात 2008चं काय करायचं, असं होईल ना. तर कुठेतरी 1 ट्रिलियन डेट द्यावी लागेल. तर 1 ट्रिलियन डेट द्यावी लागते, तर ती आपण 19ची म्हणजे सरकारने दिलेली आहे. 1 एप्रिल 2019. तिथून पुढे ज्यांनी कर्ज घेतलं आणि थकबाकीदार आहे त्यांच्याकरता, आणि थकबाकीदार नसून प्रोत्साहन मध्ये आहे त्यांना हे पत्रकारांचं संपल्यावर म्हणूनच सांगितलं मी, ही प्रेस त्याच्याकरता घेतली. सर्व शेतकरी महोदयांना विनंती, ई केवायसी करताना शंका बाळगू नका. शासनाने 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी दिलेली आहे. ती कशी दिली मी ते सांगितलं. तुम्हाला कोणत्याही बाबतीमध्ये फसवणूक होईल असं बँकेकडनं घडणार नाही. ती जिम्मेदारी आम्ही घेतोय. ते बँकेचा हिस्सा आहे म्हणून तो दिसतो तसा. एकदा सरकारचा त्याचा पैसा पूर्ण झाला की तो पैसा सरकार भरणार नाही. त्यांचे 2 लाखाच्या आत ते एकदा भरले की त्यांना नील सर्टिफिकेट भेटून जाईल. आणि तरीही नील सर्टिफिकेट नाही भेटलं तरी त्यांनी त्यांचं केवायसी केलं 2 लाखाच्या आतलं, नवीन कर्ज पण त्यांना भेटेल. सरकारची वाट बघायची गरज नाही. जर आज ते थकबाकीत असेल तर मोडेल, नाहीतर ओव्हरड्यू मध्ये मोडेल. ओव्हरड्यू मध्ये मोडेल. जर 24 पर्यंत भरलेला असेल
तर तो रेग्युलर मध्ये आला, मागच्या 3 वर्षापैकी 2 वर्ष रेग्युलर, त्याच्यात त्याला 50,000 भेटतील. तडजोडची रक्कम ठरली, तडजोड बँक करायची गरज नाही. सरकारने तडजोडच्या रकमे ठरवून दिल्या. तडजोडची रक्कम अशी ठरलेली आहे की जे काही पैसे असतात पूर्ण वरचे, त्याच्यामध्ये जर त्यांनी 30/9/21 किंवा त्यापूर्वीच, म्हणजे 19च्या आणि त्याच्या पूर्वीच जर असेल तर फक्त 35% रक्कम ही गव्हर्नमेंट देणार आहे. बाकीचं ओटीएस मध्ये ते व्याज माफ होईल. ओटीएस ची रक्कम आपण डिक्लेअर करून टाकली. मी ते सांगितलं ना, 35, 45, 65, 70 आणि 85. हे बरेच पत्रकार मित्र तिथे होते, परंतु आज आम्ही एक राज्यातला सुंदर उपक्रम राबवला. शेकडो घरकुलवाल्यांना आम्ही मोफत वाळू देण्याचा कार्यक्रम ठेवला होता. मी, सन्माननीय एसडीएम साहेब, सन्माननीय तहसीलदार साहेब, सन्माननीय बीडीओ साहेब, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाऊन प्रत्यक्ष घरकुलच्या लाभार्थ्यांना बोलावून ते वाळूचं वाटप आम्ही आजपासून सुरू केलंय. जवळपास 7 ते 8 हजार ब्रास वाळू आम्हाला वाटपायोग्य आमच्याकडे आहे. आम्ही ज्या ज्या एरियाला वाळूसाठी आमचे आहेत त्या ठिकाणी त्या घरकुलवाल्यांना फक्त गाडीचं भाडं द्यायचंय, त्यांनी ती मोफत वाळू घेऊन जावी. आजपासून सुरू झालं. तिकडचं संपलं की दुसरा साठा, तिसरा साठा, असं मला वाटतं की 8-10 दिवसामध्ये संपून जाईल. थँक्यू.